मग इदंतेसी वाळले जे मी पणेविन डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणची परी दर्पणाची आधारे एकची करुणी दुसरे मूक पाहती गवारे तैसे नके हो हे पाहणे ऐसे वीरा जैसा न बोडलिया विहिरा मग आपुलिया उगमा झरा भरुणी ठाके ना तरी आटलिया आंब निजबिंबी प्रतिबिंब नियटे का नभिनव घटाभावी नाना इंधनांशु सरलिया वने परते जेवी आपण या तैसे आपे आप धनंजया ज्ञाने जेगा ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा आहे आणि हा पुरुषोत्तम योग आहे। याच्यामध्ये आपल्या बऱ्याच लोकांचं याच्यावर चिंतन झालेलं आहे आणि हा जो विषय आहे तो म्हणजे जीवाच्या ठिकाणी असलेली इदंता आणि अहंता। त्या ठिकाणी इदंता पहिल्यांदा अहंता निर्माण होते जीवाच्या ठिकाणी आणि तत्सापेक्ष मग त्या ठिकाणी वृत्तीच्या माध्यमातून मम किंवा इदंता निर्माण। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या मूळ स्वरूपामध्ये अहंता पण नाही आणि इदंता पण नाही, पण अज्ञानाचा चमत्कारच असा आहे की आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरून गेलेलो आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या ठिकाणी अहंकार आहे। आपल्या स्वरूपाचा आपल्याला दिवसभर किंवा जागृतीमध्ये काय क्वचित कधीतरी आपल्याला आठवण येते। काय आठवण येते की बाबा आपलं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे आणि आपण अज्ञानानं या देहालाच मी म्हणून काय करायला लागलोय, व्यवहार करायला लागलोय। म्हणून देह मी जो आहे हा देह मी ही भावना जी आहे ती आपल्या बुद्धीमध्ये घट्ट आहे आणि तो केंद्रक आहे आणि त्या केंद्राभोवती इदंता फिरते आणि ज्या ठिकाणी आपली इदंता आहे त्या ठिकाणी आपलं ममत्व भाव असतो। इदम जे आहे ते ज्या आता आपलं या ठिकाणी हे गाव तुमचं कावणे आहे। आता कावण्यामध्ये बरीच शेती आहे, मग त्या प्रत्येक शेतीविषयी आपल्या अंतकरणामध्ये इदंता आहे का? बऱ्याच विहिरी आहेत, बऱ्याच गाड्या आहेत, बरेच झाडं आहेत, त्या सगळ्यांविषयी आपली इदंता आहे का? तर नाही आहे। त्या अहंकारानं ती वस्तू जी आहे ती माझी आहे असं सगळीकडे कल्पना केलेली नाही त्यानं। ज्याच्याविषयी कल्पना केलेली आहे त्याच्याविषयीच त्याला दुःख होते। खरं म्हटलं तर इदंता जी आहे ती ज्या वस्तूवर आपण आरोपित करतो ती वस्तू ती आपली आहे का हा विचार करायला पाहिजे। आहे का? उदाहरणार्थ जमीन धरूया, मग त्याच्याविषयी काय निर्माण झाली आपल्या अंतकरणामध्ये? इदंता निर्माण झाली, इदम निर्माण झालं, इदम निर्माण झालं आणि इदम मम म्हणायला लागला, इदम मम म्हणायला लागला। आता अगदीच मी जमिनीचं उदाहरण न घेता मी या क्षेत्राचं उदाहरण घेतो, इदम अहम आणि हे इदम म्हणूया। मग इदम सुद्धा काय आहे? हे दृश्य आहे, देह दृश्य आहे, मन दृश्य आहे, बुद्धी अंतकरण दृश्य आहेत, इंद्रिय दृश्य आहेत। मग त्या अहम निर्माण झाल्यानंतर मग तो अहम जो आहे तो कशाचा परिणाम आहे? तर अज्ञानाचा, आपण बघितलं। मग तो अहम शुद्ध ज्ञानाला विसरून गेल्यानंतर खोटा एक अहम निर्माण झाला आणि खोटा अहम निर्माण झाल्यानंतर त्याला ते काय म्हटले? त्यानं मायेचं त्या ठिकाणी त्यानं तादात्म्य केलेलं आहे। आणि माया कशी आहे? दोन प्रकारची आहे, एक आहे विद्या माया आणि एक आहे अविद्या माया। मग अविद्या मायेमध्ये प्रतिबिंबित असलेल्याला काय म्हणायचं आहे? जीव। आणि मग त्या अविद्येचा परिणाम काय आहे? तर अहम आणि इदम, मी आणि माझं। मी आणि माझं हे कशाचा परिणाम आहे? ज्ञानाचा परिणाम आहे का अविद्येचा परिणाम आहे? अविद्येचा परिणाम। मग आता आपल्या अंतकरणामध्ये मी आणि माझं आहे की नाही? देह मी आणि देह संबंधानं सर्व माझं। मग खरं वास्तविक बघितलं तर यात माझं काय आहे? काय कुणाचं आहे? मग हे सगळं कुणाचं आहे? सगळं दिसणारं जे दृश्य जगत आहे ते आहे कुणाचं? आपलं आहे? नाही। बरं आहे कुणाचं? मग आपण म्हणतो उत्पत्ती स्थिती लय कारक इति ईश्वर, हा म्हणजे त्याचा निमित्त कारण ईश्वर आहे आणि उपादान कारण कोण आहे? तर माया आहे। म्हणजे ईश्वर हा जगत पिता सांगितलंय आणि जगत माता कोण सांगितले? माया सांगितली। मग माया ही ईश्वराच्या अधिष्ठानावर काय आहे? अध्यस्त आहे, कल्पित आहे। आणि ती माया आपल्या त्रिगुणात्मक असलेल्या गुणांनी काय करते? जगत निर्माण करते। मग त्या ठिकाणी एक जो आहे त्या ईश्वराच्या ठिकाणी कोणती माया आहे? तर अण्णा सांगतात ती शुद्ध सत्वातली माया आहे, म्हणून ती माया त्याला बंधन करत नाही। आणि जीवाच्या ठिकाणी कोणती माया आहे? तर
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग आम्ही सत्वगुणात आहोत का? तर सत्वगुणामध्ये आहोत कसं बघायचं? तर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान आणि सुख, खरं सुख आणि खरं ज्ञान ह्याचा विचार आपल्या अंतःकरणात जर असला तर आपण कुठे आहोत? सत्वगुणात आहोत. आपण जर रजोगुणात असलो तर आपल्या अंतःकरणामध्ये इंद्रिय सुखाचा विचार असतो. मी इंद्रिय आहे आणि इंद्रियांच्या माध्यमातून मला हे सुख भोगायचं आहे. आणि जर आपण तमोगुणाच्या ठिकाणी असू तर आपलं लक्ष विषयाकार झालेलं असते. विषयाकार म्हणजे काय? त्याला ते विषय सत्य वाटतात किंवा भोगाचं विषय वाटतात, भोग्य वाटतात. मग आता जीव कसा निर्माण झाला? तर जीव हा तमोगुणात्मक प्रकृतीचं कार्य आहे आणि ईश्वर हा कसा आहे? शुद्ध सत्वात्मक प्रकृतीचं कार्य आहे. पण दोन्ही कशी आहेत? तर जसा जीव हा आभास आहे कशामधला? तमोगुणातल्या प्रकृतीचा, तसं ईश्वर काय आहे? हा सुद्धा काय आहे? आभासच आहे. कशामुळे तो झाला आभास? तर त्या मायेमध्ये पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला. म्हणजे आपण विहिरीत जसं प्रतिबिंब पडतं तसं असं काही पडलेलं नाही. ते काय म्हणतात की ज्या चैतन्यानं माया उपाधीचा स्वीकार केला, आता कसं आहे? जे ब्रह्म आहे ते सर्व व्याप्तच आहे आणि त्यामुळं जी उपाधी निर्माण झाली त्याला सुद्धा ते ब्रह्म काय आहे? व्याप्तच आहे. फक्त माया अधिष्ठित चैतन्य त्याचं नाव ईश्वर आहे. तेवढ्या पुरत्या भागाला ईश्वर असं म्हटले. पण तो ईश्वराचं सूचितार्थ किंवा त्याला लक्षार्थ काय आहे? तर ते सूचितार्थ त्यातला जो अन्वयार्थ म्हणूया आपण त्याला किंवा मुख्य अर्थ म्हणूया, तो काय आहे? ईश्वर सुद्धा काय आहे? तर मूळ अधिष्ठानाशी काय आहे? एकरूपच आहे. कारण अधिष्ठान नसतं तर त्या माया उपाधीनं त्या ठिकाणी ईश्वरत्व निर्माण झालं नसतं. फक्त उपाधी भेदानं सांगायचं म्हणून ईश्वर चैतन्य असं सांगितलेलं आहे. पण ईश्वर चैतन्य सुद्धा कसं आहे? स्वतःचं अस्तित्व नाही त्याला. त्या ईश्वराला सुद्धा ब्रह्माचं अस्तित्व आहे, चैतन्याचं अस्तित्व आहे. फक्त उपाधी स्वीकारली म्हणून त्याला ईश्वर चैतन्य म्हटलं. मग ह्याची उपाधी शुद्ध आहे. मग ही उपाधी जी आहे ती मायेची उपाधी आहे आणि दुसरी उपाधी मायेची आहे ती कोणती आहे? ती अविद्या. मग या मायेच्या दोन शक्ती आहेत आणि ह्या विद्या उपाधीने ईश्वर निर्माण झाला. तो जगत कार्याचा निमित्त कारण झाला. जगत कार्यासाठी हेतूसाठी निमित्त कारण असं सांगितलंय आपल्याला समजून सांगण्यासाठी. का? तर ब्रह्म हे कशाही भाग घेत नाही. जसा सूर्य कशालाही भाग घेत नाही. पण सूर्याच्या प्रकाशामध्ये व्यापार होतात का नाही? मग व्यापार सूर्यानं केले का? नाही. मग कुणी केले? व्यापार सूर्यानं केले नाहीत. सूर्याशिवाय व्यापार झाले नाहीत. पण त्या सूर्याच्या अधिष्ठानावर जरी व्यापार झाले तरी सुद्धा व्यापार करणारा तिथे कोणतरी पाहिजे. तसं त्या मुख्य चैतन्याच्या आश्रयावर या ठिकाणी प्रकृती ही व्यापार करायला लागलेली आहे. प्रकृती व्यापार करायला लागली. पण कसं आहे? आता ते आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे की आपण लहानपणी आगपेटीतली काडी पेटवायचो. आगपेटीतली काडी नाही का, एक भिंग घ्यायचो आणि पेटवायचो. ती मध्ये धरायचो बरोबर. आणि धरल्यानंतर काय करायचो? ते सूर्याचे प्रतिबिंब हे जे आहे किरण ती बरोबर फोकस झाली की ती पेटायची. मग आता ती पेटले हे जे कार्य आहे ते सूर्यानं केलं म्हणायचं का भिंगानं? सूर्यानं केलं. मग भिंग काढून घ्या आणि सूर्याला सांगा पेटते का काय बघूया. भिंग असेल आणि सूर्य नसेल तर? हा, मग भिंग आहे आणि सूर्य नाही, मग भिंगाला सांगा पेटवा म्हणून. नाही, दोन्ही आवश्यक आहे. हा, मग कार्य कुणाचं झालं? पण ते भिंगाचं झालं का सूर्याचं झालं? सूर्याचं झालं म्हटलं तर सूर्याला काडी पेटलेली माहीतच नाही आणि भिंगाचं झालं म्हटलं तर भिंगही म्हणतो मला काय झालेलं माहिती नाही. तसं हे जगत नावाची जी वस्तू आहे ती तुम्ही म्हणायला लागलाय काहीतरी झालंय म्हणून, पण त्या सूर्यालाही माहित नाही आणि त्या प्रकृतीलाही काय माहिती नाही की जगत नावाची काय वस्तू आहे.
मग हे कार्य कुणाला झालं तर त्या दोघांपेक्षा जो वेगळा आहे तो काहीतरी कल्पना करून झालं म्हणायला लागलाय. त्यालाच अजातवाद म्हणतात. काही झालेलं नाही, हे दोघ जणच आहेत. ही दोघ जण खेळायला लागल्यात. त्या खेळाला आम्ही एक जगत नावाची कल्पना केली आहे आणि त्या जगतावर विषय नावाची एक दुसरी कल्पना केली आहे आणि त्या विषयामध्ये सुख आहे अशी एक तिसरी कल्पना केली आहे आणि ते विषय भोगण्यासाठी मी जन्माला आलोय. विषयामध्ये सुख आहे अशी एक आणखी चौथी पाचवी कल्पना करून कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी. मूळ जो हरी आहे तो नेणून हा जीव दशेला आला. त्याला कारण आहे त्याच्या ठिकाणी असलेलं तमोगुणात्मक अविद्येचं कार्य किंवा तमोगुणात्मक अविद्येचं आवरण. त्या अज्ञानामुळे आवरण आलं त्या जीवाला. हे कुठं आहे आवरण? ते ईश्वराला नाही, ते जीवाला आवरण आहे. ईश्वर हा कसा आहे? करू न करता आहे आणि जीव हा न करून करता झालाय. प्रकृती करी कर्मे हा न करून करता म्हणतोय. ही भ्रांती जीवाला झाल्या, ईश्वराला भ्रांती नाही. ईश्वर म्हणून त्या ईश्वराच्या ठिकाणी काय आहे? ज्ञातृत्व आहे, नियंत्रत्व आहे, साक्षीत्व आहे, कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे. सर्व त्या ईश्वराचं आहे सगळं. म्हणून आपला विषय चालला होता की हा ईश्वर कसा आहे? करू न करता. का करू न करता? तो करू न करता कारण तो त्या मायेच्या कर्माशी एका अर्थानं काहीही संबंध ठेवत नाही. तो अलिप्त आहे त्या प्रकृतीच्या कार्याशी. म्हणून ती काय म्हणले? प्रकृती क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वशः अहंकार विमूढ आत्मा करता आहे ती म्हणते. प्रकृती आपापल्या गुणानं, पण ती स्वतः काही करत नाही. स्वतः तिला करायचं सामर्थ्य नाही. मग तिचा पती जो आहे तो जोपर्यंत अस्तित्वात नाही तोपर्यंत त्याला प्राणी कर्म सापेक्ष ईश्वर जोपर्यंत तो त्याला सत्ता देत नाही, आश्रय देत नाही, तोपर्यंत प्रकृती ही त्यांच्या गुणानं हे सगळं जगत जे आहे उत्पत्ती करू शकत नाही. म्हणून तिला आश्रित म्हटले आणि तो आश्रय आहे म्हटले. जगताच्या दृष्टीनं प्रकृती आश्रित आहे आणि ईश्वर कसा आहे? आश्रय आहे. मग तसं ह्या जगताच्या दृष्टीनं सुद्धा ईश्वर सर्वभूतानां हृदयेशी अर्जुन तिष्ठती. हृदयामध्ये तो विराजमान आहे प्रत्येकाच्या आणि ही प्रकृती जी आहे ती त्याच्या त्याच्या मागच्या कर्मानुसार ती प्रकृती कर्म करायला लागलेली आहे. आता हे कर्म जे आहे हे कसं आहे? एक सहज होणारं कर्म आहे, एक आणि अहंकारानं होणारं एक कर्म आहे. सहज होणारं कर्म कोणतं? तर डोळ्यांनी पाहणे, कानाने ऐकणे, ही ज्ञानेंद्रियांची कर्मेंद्रियांची कर्म आहेत. मग ही कर्म या डोळ्याला कर म्हणावं सांगायला लागते का आपोआप घडतात? आपोआप घडतात. पायाला चाल म्हणून सांगावं लागतं काय? नाही. मग ते आपोआप करते पाय. मग आता ही प्रकृती करे कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे. हा त्यालाच म्हटलं जीव. बोला की पुढचं. ती म्या केली म्हणे भ्रमे ऐसा ऐसा जो काय म्हणे त्याच नाव जीव. जीव असं म्हटलेलं आहे. भ्रमानं प्रकृतीची कर्म ही व्हायला लागल्यात ना, ती जीव काय करायला लागलाय? आपल्या माथ्यावर घ्यायला लागलाय. प्रत्येक कर्म आपल्या माथ्यावर घेऊन जगायला लागलाय. आता जसं आपण शेताकडे चालत गेलो, आता शेताकडे चालत गेलो तर कोण चालत गेलं? मी चालत गेलो. आता पाय नसते तर हा चालत गेला असता का? नाही. कर्म पायानं केलं, पण पायाला अभिमान आहे का? नाही. पण जगातले जेवढे लोक चालतायत, जीव चालतायत, त्यांचे पाय चालतात का ते चालतात? मग अशी जगातली सगळी लोक म्हणतात काय पाय चालायला लागले तर मी काही चालतच नाही. प्रकृती आणि पुरुषाचा विचार करत असताना पुरुष हा अलिप्त आहे, पुरुष हा अकर्ता आहे, असंग आहे आणि प्रकृती सगळी करायला लागल्या. मग आता हे सांख्यांचं जे तत्वज्ञान आहे आणि सांख्यानी काय म्हणतात की या पुरुषाच्या अस्तित्वावर प्रकृती कार्य करते, पण प्रकृतीला प्रधान तत्व मानून त्यांनी प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व सांख्याने दिले.
पण संत असं म्हणतात की सांख्यानं ते सांगायचं नाही आहे, सांख्यानं ते सांगायचं नाही आहे. म्हणून सांख्य शब्दाचा विचार असा आहे की सांख्य शब्दाचाच अर्थ असा आहे विचार. काय विचार? काय विचार? की जसं वेदांत सांगतो की एक अद्वैत तत्व ब्रह्म आहे आणि सांख्याने किती तत्व मांडली? 2 तत्व. एक कोणतं? प्रकृती आणि पुरुष. पण सांख्यांना हे तुम्हाला आम्हाला समजून सांगण्यासाठी मानावं लागलं, नाहीतर त्यांना काय समजत नव्हतं असं नाही. पण त्यांना प्रकृतीचं वेगळं अस्तित्व हे ठेवायचं नाही आहे. त्यांना काय सांगायचं आहे? पुरुषाशिवाय प्रकृती काय करत नाही. मग जी काही स्वतः करतच नाही ती खरी कशी असेल? पण ती आमच्या लक्षातच येत नाही. म्हणून आपल्याला वाटते की ती एक स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणून तसं मायेला पण आपण स्वतंत्र अस्तित्व दिले, म्हणजे आपणही त्या सांख्यांसारखं त्या विचारासारखं अज्ञानासारखं आपण करायला लागलोय. प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व तरी मानले हो, पण आपण जर विचार करायला गेलो तर आहे का अस्तित्व स्वतंत्र? या देहाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? या प्रकृतीला तरी वेगळं अस्तित्व, स्वतःची सत्ता आहे का? नाही. अण्णा काय म्हणतात याच्यावर बोला, सांख्य आणि याच्यावर. सांख्याने थोडीशी स्वतंत्र मानलेली आहे ती. हा, आपला आता विचार जो चाललाय सूत्रामध्ये तोच आहे. प्रधान हा, प्रधान म्हणजेच प्रकृती आहे. तिने स्वतंत्र मानली आहे आणि ती पुरुषाला भोग मोक्ष द्यायला स्वतंत्र आहे असं मानलेलं आहे. पण ती आता तुम्ही म्हणता तसं तिला स्वतंत्र सत्ता नाही, तिच्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. कारण का तो असंग आहे ना, तो अव्यवहार आहे. व्यवहार होतो तिच्याद्वारा होतो, पण सत्ता कुणाची आहे? त्याची आहे. त्याच्या सत्तेशिवाय नाही, तो नसेल तर तिची सत्ता सिद्ध होत नाही. पण इथं थोडीशी त्याने त्यांची खोच आहे. बराचसा तिने प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं खंडन मंडन चालू आहे. असो, पण प्रकृती पुरुष हा त्यांचा सांख्यांचा जो विवेक आहे तो अतिशय महत्वाचा आहे. दुसरा अध्याय त्याच्यासाठी खर्च घातलेला आहे. हो, तिने प्रकृती पुरुष हा विवेक मानलेला आहे. म्हणजे प्रकृती कळणं गरजेचं आहे आणि पुरुष कळणं, कारण का दोन्हींचं मिलन आहे. दोन्हीचं काय आहे त्यालाच अनन्यास म्हणते. अन्याचा अन्याने अन्याचा तुकाराम महाराज तर ते आज मला महाराज सांगत होते की ग्रंथीवेद गाथेमध्ये अण्णा गाठ ब्रह्मतेची माया, होय, माया तेची ब्रह्म, होय. म्हणजे अंगाने छाया जयापरी. हा, अंग आणि छाया जयापरी. त्या दोघांना भिन्न काढता येत नाही. शक्ती आणि शक्तिमानाला होय, भिन्न काढता येत नाही. हाच गोष्टी भिन्न. शिव आणि शक्ती ही तुमची शक्ती तुमच्यापासून बाजूला नाही. हा, ही अज्ञानी लोकांना भिन्न वाटते. हा, पुरुषाला सोडून शक्ती तुम्हाला सोडून आहे का? तिने प्रकृती भिन्न मानल्या म्हणूनच तिथं त्यांचं थोडंसं खंडन करायची पाहिजे. आमच्या वेदांताचं म्हणणं काय आहे, जी शक्ती आहे ना ती पुरुषाचीच आहे, ती वेगळी नाही. तिला स्वतंत्र सत्ता नाही. कारण का तुमची जी ताकद आहे ना, पुरुषाला सोडून ताकद धाकताची शक्ती आहे ती हा. अग्नीची अग्निस्वरूपच आहे. धाकता योगी हो, नाही. ती शक्ती त्या कार्यावरून त्या पुरुषाच्या ठिकाणी काय शक्ती आहे ती कळतं ना. म्हणजे पुरुषाला सोडून शक्ती स्वतंत्र कार्य करू शकत नाही. असो, हा. मग अशा पद्धतीनं हे अमृतानुभवामध्ये शिव आणि शक्तीचं सगळीकडे हा. अमृतानुभवामध्ये तेच दिलं, ओम नमो जिहाद्या तेच दिलं. कारण का हा खेळच असा आहे की दोन्ही मानल्याशिवाय तुम्हाला जगताचे आद्यारोप करताच येत नाही. आलं का लक्षात? आलं. दोन आणि मानले आद्यारोप मानून तुम्हाला अपवाद केल्याशिवाय स्वरूपाकडे जाता येत अद्वैत सिद्धी होत नाही. अद्वैताची सिद्धी होत नाही. आणि अद्वैताला धक्का न लागता हा व्यवहार तुमचा कसा होतो हे जोडपं कळल्याशिवाय, म्हणजे विवर्तवाद कळल्याशिवाय संगती व्यवस्थित लागत नाही आणि आपली जीवनमुक्त सिद्ध होत नाही. गुरु शिष्य भाव किंवा देवभक्त भाव हा देखील व्यवहार होऊ शकत नाही. असो, बोला आपण. हा, बोला. अशा पद्धतीनं ह्या शक्तीचं शिवाशी, मेलन. प्रकृतीशी आणि पुरुषाचं एकरूपत्व जे आहे ते आहे. दोन्ही एकमेकांना सोडून नाहीत. तसं या ठिकाणी जर आपल्याला निर्गुणाचा अभ्यास करायचा म्हटलं तर सगुणाचा आधार घ्यावा लागतो. बरोबर. आणि निर्गुणाला व्यक्त व्हायचं असलं तर निर्गुणाला सगुणाशिवाय व्यक्त होता येत. बरोबर आहे. तसं या जगत रूपाला आल्यानंतर निर्गुणच जगत रूपानं व्यक्त झालेला आहे.
निर्गुणच काय झालेला आहे, त्या सगुण रूपामध्ये अस्ति भाती प्रिय रूपानं काय आहे, व्याप्त आहे. सोनं जसं अलंकार रूपानं, पाणी जसं तरंग रूपानं, त्याच्याही पुढे स्वप्नात जसं तुम्ही सगळं नटलाय तसं माया विशिष्ट परमात्मा जे विश्वरूपानं तेच ब्रह्म मायेचा त्याचा संबंध घेऊन विश्व नटलेला आहे. संतांनी दिसायला लागलं तर म्हणायचं हा, काय हा. आजात झालेलं नाही, आणि पण तुम्हाला वाटायलेलं आता हो, हे हो. दिसतंय ती काय, अज्ञानी जीवाच्या सापेक्ष सापेक्ष. हे त्यांनी त्याला त्या गोष्टी विवर्तवाद सांगितल्या. असं म्हटले. बोला. सांगितलं. हं. मग त्या ठिकाणी संत काय म्हणतात की अस्ति भाती प्रिय प्रिय. हे ब्रह्म आहे, होय. आणि नामरूप जे आहे तो माया म्हणजे संसार आहे म्हणून सांगितलं. मग जसं त्या नामरूपाचा बाद करून म्हणजे व्यतिरेक करून हम्म. अधिष्ठान असलेलं अस्ति भाती प्रियत्व हो. जर त्याचा स्वीकार केला हम्म. तर मायेला अस्तित्व अज्ञानाच्या दृष्टीने उरते. हा. ज्याला त्याचं नजर आलेलं नाही, अण्णा म्हणतात नजर यायला पाहिजे. होय. आता आमची नजर काय आहे, तर अविद्यायुक्त असलेल्या जीवाची नजर काय असणार आहे. रूपातच आहे, नामरूपातच आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेला चिंतन केलं की पहिलं जे आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, दुसरं जे आहे ते ईश्वर, हम्म. तो कसा आहे, माया विशिष्ट. तो मायाविशिष्ट चैतन्य म्हणूया. उत्पत्ती स्थिती लयकारक ईश्वर हा, तटस्थ रक्षण. उत्पत्ती स्थिती लय. लयकारक ईश्वर म्हणजे तो त्या ठिकाणी त्या मायेला काय होतो, सत्ता देऊन प्रेरणा देऊन अलिप्त राहून नियंत्रित करून ज्ञातृत्व भोक्तृत्व इत्यादी 6 गुणांनी मंडित होऊन त्या ठिकाणी काय होतो, तो अलिप्त राहतो. तो त्या मायेच्या व्यवहारामध्ये येत नाही. मग पुढं काय झालेलं आहे, म्हणून त्याला सच्चित आनंद म्हटले. तो सतरूप आहे, चित्रूप आहे आणि आनंद रूप आहे. आणि काही आणखी खोलवर चर्चा केली तर ब्रह्माच्या ठिकाणी सच्चिद आनंद ही लक्षणं सुद्धा मानायची काय आवश्यकता नाही. आहे हो. मग ती कुठं आहेत, तर त्या जीवाच्या सापेक्ष असत जड आणि दुःखरूप हा जो जीव आहे, हा देह आहे, हा जीव आहे, तो खरा कसा आहे, तर त्याला स्वतःच अस्तित्व आहे का जीवाला, नाही. तर तो काय कुणाच्या सापेक्ष आहे, तर ईश्वराच्या सापेक्ष आहे. ईश्वराच्या सापेक्ष हा काय आहे, शिवाच्या सापेक्ष जीव आहे. मुळात आपण असं म्हणू शकतो त्या कूटस्थाच्या सापेक्ष तो काय आहे, तो जीव आहे. तो प्रत्येक आत्माच्या सापेक्ष काय आहे, तो जीव आहे. पण तो जीव कसा आहे, तर त्याला उपाधी असली तर त्याचं अस्तित्व आहे, आणि उपाधी नसली, जसं स्थूल देहामध्ये आपण काय करतो, जागृतीमध्ये त्या जीवदशेमध्ये कार्य होतं, स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म देहामध्ये तो जीव त्या ठिकाणी विचारा कल्पनेच्या माध्यमातनं वासनेच्या माध्यमातनं तो कार्य करतो. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्या वेळेला ते उपाधी लय पावते त्यावेळेला त्या जीवाचं अस्तित्व जाते. कुठं आहे त्या ठिकाणी जीवाचं अस्तित्व, म्हणजे उपाधी आहे तोपर्यंत जीवदशा आहे. म्हणजे ती जीवदशा कशी आहे, फक्त त्या अवस्थांच्या सापेक्ष आहे, अवस्थांच्या सापेक्ष आहे जीव हा. मग हा जीव ज्या वेळेला अज्ञानानं घेऊन काय करतो, कार्य करतो, आणि त्यामुळं मगाचा विषय तमोगुणाचं ज्या वेळेला त्याला आवरण आलं त्यावेळेला तो काय झालं, स्वतःला विसरला आणि मी देह आहे म्हणून पसरला. मग तसं आता आम्ही काय झालोय, तर आम्ही सुद्धा आता दिवसभर काय झालोय, आमच्या अधिष्ठानाचं म्हणजे बिंबाचं आम्हाला कुठं ज्ञान आहे का, आहे असलं तरी ऐकलेलं ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे, ऐकी वाचलं काय. आपण असं म्हणतोय मी म्हणजे तीन स्तर आहेत. एक जीव स्तर, त्याच्या अगोदर पुढे घेऊया आणखी देह स्तर, त्याच्या पुढे जर गेला तर विषयांचा स्तर. मग हा जीव आता स्वतःच्या अधिष्ठानाला विसरला. त्याला कारण काय, परत तेच सांगायचं, कल्पना अविद्या तेने झाला जीव, ऐसे मायोपाधी शिव बोली जाते.
म्हणून अविद्या. मायोपाधी म्हणजे कोण? सद्गुरू. नाही, मायोपाधी. लक्षात ठेवा. हा कल्पना आणि अविद्या हा त्याने झाला जीव. अविद्येमुळे तुम्ही कल्पना केली मी जीव आहे म्हणून, हम्म. आणि मग मायेच्या उपाधीतला त्याला काय म्हटलं? शिव म्हटलं. हा, असं आहे. हे शिव जे आहेत हेच सद्गुरु रूपामध्ये माया उपाधीचा स्वीकार करून आपल्याला सांगायला लागल्यात की तू कल्पनेनं जीव झालाय. हा, असं घ्या. असं कारण का ते ब्रह्म सगुण रूपामध्ये येतं, पण त्या माया उपाधीनं जरी त्यांनी स्वीकार केलेला असला तरी तरी ते शिवरूप जे आहे ते माया उपाधीनं बाधित होत नाही. नाही. उलट मायेचा स्वीकार करून मायाला नियंत्रित करून ताब्यात ठेवून जीवाला उपदेश करण्यासाठी इथे ते काय आहे? सद्गुरुपद जे आहे किंवा शिवस्वरूप जे आहे ते प्रगट झालेलं आहे. आणि ते जीवाला सांगायला लागल्यात, अरे जीवा तू खरा शिवरूप आहेस. पण ते दिवसात असे सद्गुरू आपल्या अंतकरणात येऊन किती वेळा सांगतात? हा मुख्य विषय आहे. कारण का सद्गुरू हे कसे आहेत? तर देहरूप नाही. उपाधी समजून राहिली. त्याला काय सांगितलं? अनात्म वस्तूच्या ठिकाणी सतरूपानं असलेल्या अस्तित्वाचं नाव आहे सद्गुरू. अनात्म वस्तूच्या ठिकाणी सतरूपानं जे अस्तित्व आहे, चित्रूपानं जे अस्तित्व आहे त्याचं नाव सद्गुरू आहे. बरोबर. मग प्रत्येक अनात्म वस्तू जी स्वतःला जाणत नाही त्याच्या ठिकाणी ते सतरूपानं जे आहे त्याचं, चित्रूपानं जे आहे त्याचं नाव सद्गुरू आहे. सामान्य चैतन्य. हा, आणि त्याला संतांनी वर्णन केलंय कसं? अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. ते अखंड मंडलाकारम आहे. म्हणजे सद्गुरू त्यात सत शब्द आहे. सतला सोडून कोणतीही वस्तू नाही, कोणती उपाधी सतला सोडून नाही, कोणती वस्तू सतला सोडून नाही. तसा त्या सतचा सर्व ठिकाणी अन्वय आहे. सतचा अन्वय नाही असं कधीही नाही. आता जीव सुद्धा त्या सतचा अन्वय आहे त्या ठिकाणी. सतला सोडून जीव कुठं आहे? शिवाला सोडून जीव कुठं आहे? नाही. फक्त बुद्धीमध्ये आमच्या अज्ञान असल्यामुळे, ती आवरण असल्यामुळे त्याला विक्षेप झालाय. काय विक्षेप झालाय? तर मी जीव नसून मी देह आहे. आणि या इथं आपण पहिल्यांदा घसरतोय आणि हिथं घसरल्यानंतर मग देहंकार निर्माण झाला. बरोबर. आणि देहंकार निर्माण झाला, एकदा केंद्र निर्माण झालं की मग खऱ्या अर्थानं ह्या मायेचं कार्य सुरू होते. तोपर्यंत माया तेवढी त्याला बाधत नाही. माया आहे त्याच्या ठिकाणी, पण कार्य जे दिसायला लागले, काय कार्य आहे? मी करता, मी भोगता, मी पापी, मी पुण्यवान. मग महाराज आमचे काय म्हणतात की वृत्ती उठली कोणती? अहंकाराची. तर त्या ठिकाणी तुम्ही जागृत राहा. आता आम्ही काय होतोय? त्या वृत्तीच्या ठिकाणी जागृत आहे. संत म्हणतात वृत्तीच्या ठिकाणी जो चिदांश आहे त्याच्या ठिकाणी जागृत राहा. बाबा अहंकार निशी घनदाट पूर्वी वचने फुटली पाठ. आता एक वृत्ती उठली, जसं एक लाट उठली. आता एक लाट जी उठली सुनीलराव, ती पाण्याला सोडून उठली का पाण्याला धरून उठली का पाण्याच्या बाहेर उठली का पाण्यातच उठली? उठली. आणि राहिली कुठे? पाण्यातच. गेली कुठे? पाण्यातच. पाण्या लाटेच्या अगोदर काय होतं? पाण्यातच. नंतर काय आहे? आणि मध्ये काय आहे? पाण्यात. तसं जीवरूपी वृत्तीरूपी जीव ही वृत्ती वृत्ती उठली म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलं? अंतकरणाचं त्यावेळेला त्याला ज्या वेळेला हे मिळालं, काय मिळाले? उपाधी. कुणाला? चैतन्याला. म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हटलंय? 6 चैतन्य सांगितले. पहिलं ईश चैतन्य. ईश चैतन्य म्हणजे काय? जो साक्षी रूपानं आहे. मग आता आम्ही साक्षी रूपानं आहे? नाही. बरं, जाऊ द्या. मग तो पण डाव आपला बिघडला.
कारण का प्रपंचरूपी या शरीरामध्ये किंवा या शरीरामध्ये बुद्धिरूपी वृक्षावर दोन पक्ष आहेत. ते आपला संस्कृत मधला काय श्लोक आपल्याला काय द्वासुपर्णाय सयुजा सखाया समानस्य असं काय काय आहे ते आपल्याला कुठेतरी क्लास लावायला पाहिजे. तर ह्या जन्मात काय आता तो क्लास लावणं शक्य नाही, पण आपण त्यातला एक मतितार्थ जो आहे तो समजून घेऊया. एका झाडावर दोन पक्षी आहेत. जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासनी जयाची या हृदय भुवनी विराजिते. ज्याचा जीव भाव जाऊन मी एक असंग परमात्म रूप आहे असं ऐक्याचं आसन ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे तो भक्त मला प्रिय आहे असं संत म्हणतात. विभक्त असलेला भक्त प्रिय नाही. आता आमचा पांडुरंग अजून पंढरपुरात इकडे यायलाच कावण्यात तयार नाही. इतक्या वाऱ्या झाल्या, माघ झाली, आषाढी झाली, कार्तिक झाली. निरंजन महाराज म्हणायचे कोर्टाच्या तारखा पडायला लागल्यात, निकाल कधी लावणार तुम्ही? केसचा निकाल कधी लावणार? आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नानाची करी. दर्शनिहळा मात्र कुणाचं दर्शन? आपल्यापासून जो भिन्न आहे त्याचं दर्शन का आपल्यापासून जो अभिन्न आहे त्याचं दर्शन? भक्तानं भिन्न असलेल्या भगवंताचं जर दर्शन घेतलं तर तो कायम परोक्ष राहणार. आणि भक्तानं जीवानं स्वतःच्या अप्रोक्ष असलेल्या स्वतःच्या साक्षात स्वरूप असलेल्या त्या स्वरूपाचं दर्शन आपलं आपल्याशीच पाहिलं तर तो साक्षात अप्रोक्ष होणार. साक्षात पांडुरंग देव पहावयाशी गेलो आणि देवची होऊन ठेवलो. म्हणून ज्या वेळेला भगवंत भेटेल त्यावेळेला जो परोक्षत्वानं भेटतो तो भगवंतच नाही म्हणले, कारण जो भेटतो तो निघून जातो. लाटेला जर पाणी भेटलं तर ते तिचं स्वतःचं स्वरूप आहे म्हणून भेटलं. जर तिचं नसतं स्वरूप तर तिला अप्रोक्षत्वानं मीच त्या जलरूप आहे, मीच एक व्यापक रूप आहे असा तिला अनुभव आलाच नसता. आला असता तर ते पाणी आणि मी लाट असा अनुभव, तू देव आणि मी भक्त ऐसे करी कधी? ज्या वेळेला ऐक्यासन झाल्यानंतर भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी अगोदरच म्हणायचं नाही तू देव आणि मी भक्त ऐसे करी. अगोदरच नाही, अगोदर ज्ञान झालं, ज्ञान झाल्यानंतर ते गिळून मग गोविंद गाया असं सांगितलंय. ज्ञान गिळून गावा गोविंद प्रमाण दिलं ज्ञान गावा. ज्ञान झाल्यावर अज्ञानी अवस्थेमध्ये गोविंद गाताच येत नाही, कारण गोविंद समजला तर गाणार ना. ते प्रमाणच असं आहे. टाळाटाळी रोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिता आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंद. मग टाळाटाळी लोपला नाद म्हणजे काय? त्यांनी काय सांगितलंय? ज्या वेळेला तुमची वृत्ती ही त्या विषयाकार, इंद्रियाकार, देहाकार, अहमचा आकार धारण करून व्यवहार करते आणि अशी ही प्रपंचातली वृत्ती ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण, ज्या वेळेला ध्यान, ज्यावेळेला साधना करता त्यावेळेला ती बहिर्मुख आणि अधोमुख असलेली वृत्ती अंतर्मुख होऊन ती काय होते? ऊर्ध्वमुख होते. आणि ऊर्ध्वमुख झालेली वृत्ती ती ज्या वेळेला त्या प्राणाच्या शक्तीच्या कृपेनं ज्या वेळेला ती हळूहळू हळूहळू ऊर्ध्वगामी होते त्यावेळेला त्या प्राणाचा लय झाल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये नादाची अनुभूती येते. त्याला म्हटलंय त्यांनी शब्दाचा नाद, त्याला म्हटले त्यांनी टाळाचा नाद. आणि तो नाद लोपल्यानंतर त्या नादाची अनुभूती ज्याच्या सत्तेवर येते तो नाद जो आहे तो नाद सुद्धा त्या ठिकाणी अजून मन जे आहे, जाणीव आहे ती शिल्लक आहे म्हणतात संत. ती जाणीव किंवा त्या ठिकाणी अंतःकरणाची अजून त्या ठिकाणी अजून अवस्था आहे. ती अंतःकरणाची अवस्था ज्या वेळेला पूर्ण लय होईल, वृत्ती ज्या वेळेला पूर्ण विलय होईल त्यावेळेला जे राहते ते टाळाटाळी लोपला नाद म्हणले. कसा वासुदेव गातो गोविंद, कसा वासुदेव गातो गोविंद, कसा वासुदेव गातो. वासुदेव
त्यावेळेला वासुदेवच राहतो, गातो, खातो, पितो, बोलतो, चालतो, डोलतो, तो वासुदेव. सर्वत्र वस्तू वसतो तो वासुदेव, सर्वत्र वस्ती हा वासुदेव. त्या वासुदेवावरच हा टाळ, हा नाद, हा वासुदेवावरच निर्माण होतो, वासुदेवामध्येच राहतो. नाहीतर टाळ कुणाला ऐकायला आला? नाही, टाळ ऐकायला कुणाला आला? टाळ वाजला, वाजला आणि कुणाला ऐकू आला? मी वासुदेव तत्वता कडू येईल विचारिता. आता आपण कीर्तनामध्ये टाळ वाजला एवढं कळते, छान वाजला एवढं कळते, पण कुणाच्या सत्तेवर वाजलाय कळालं नाही. हातानं वाजवला, हाताला कळाला का? नाही. कानाच्या सत्तेवर वाजला, कानाला तरी कळाला का? नाही. मग कुणाला कळाला आणि कुणी वाजवला? अहो, वाजवणारा बी तोच आहे आणि ऐकणारा बी तोच आहे, पण वाजवणाराही गायब आहे आणि ऐकणाराही गायब आहे, असून गायब आहे. मग त्या ठिकाणी आम्हाला भान आहे का की तो ऐकायला लागलाय तोच आहे म्हणून? आता बघा, कीर्तनकार एक झाले, भजन म्हणणारे दुसरे झाले, पखवाज वाजवणारे तिसरे झाले, ऐकणारे चौथे झाले, टाळ, मृदंग, अशी अनेक सगळ्या वस्तू झाल्या. पण ह्या कीर्तनामध्ये एकच पांडुरंग रंगलेला आहे, असा आमचा अनुभव आहे का? त्या ठिकाणी असं तरी भान आहे का आम्हाला? आणि म्हणतो की कीर्तना हे आहे हो, नाही, टाळ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, असा भावरूप अवस्था अंतकरणाची आहे का आपली? बर, त्या कीर्तनामध्ये बसताना तरी ह्या भावावर आहे का आम्ही? आम्ही कीर्तनामध्ये जे दर्शन घेतो, काय दर्शन घेतो आम्ही? कुणाचं दर्शन घेतो आम्ही? त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो का, जो सगळ्यांमध्ये विराजमान आहे? म्हणजे किती अज्ञानानं जीव कार्य करत असेल बघा. आणि कीर्तनाचं आपण अभंग म्हणतो, महाराज, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही कीर्तनात शुद्ध झालो का अशुद्ध? आता हे सोहळे, आता हे त्याच्या पुढचं, आता सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुवून सांडिले, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखे तोंड विटाळाचे देहावर येऊ शकत. का म्हणे अम्मा, एकांताचा वास आवडी ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्मी ब्रह्मरस, ब्रह्मात राहून, जीवान स्वरूपात राहून, त्याच स्वरूपाचं सर्वत्र दर्शन ब्रह्मरस. म्हणून जीव ब्रह्मरस आणि जीव राशी असं म्हटले. जीव हा राशीनं निर्माण झाला, वासनेच्या, आणि तो जीव ज्या वेळेला स्वतःच्या स्वरूपाचं पान घेतो त्यावेळेला त्याला ब्रह्मरस निर्माण होतो. आम्ही आता रसात आहे का राशीत आहे का रश्यात? नाही, रस प्रिय आहे का रस्सा प्रिय आहे का राशी प्रिय आहे? काय प्रिय आहे? कीर्तन झाल्यानंतर सुद्धा रस प्रिय आहे का रस्सा प्रिय आहे का राशी प्रिय आहे? काय प्रिय आहे आम्हाला? याचा अर्थच असा आहे, जीव अजून रसात नाही आहे. नाही, सेवितो हा रस, हा लाटेनं स्वतःचा रस सेवन करायचा आहे. मी जलरूप आहे हे सेवन करायचं आहे. ते करतोय का आम्ही? आणि मग असा हा जीव अज्ञानानं देहरूप, वासनारूप, इंद्रियरूप, मायारूप, प्रपंचरूप असा हा अधोगामी झाला सगळा. तादात्म्य बल जडाशी एकरूप झाला बघा. तो जर आपल्या स्वरूपाशी, ज्ञानाशी एकरूप झाला तर मग तो काय होणार आहे? तो शिवरूप होणार आहे. आणि शिवरूप सुद्धा ते मायेचा संबंध घेऊन आहे. मायाचं उपाधी, तुकाराम महाराज म्हणतात, उपाधी वेगळा करूनी ठेवा नारायण.
उपाधी राहून मी उपाधीपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन उपाधीच नाही, मुळात मी निरुपाधिक आहे. सोपाधिक असताना जाणीव ठेवायची आहे आणि ज्या वेळेला सोपाधिक अवस्था सुद्धा ओलांडून जाईल त्यावेळेला निरुपाधिक असलेल्या अवस्थेमध्ये जाणीव रहित आपलं अस्तित्व अनुभवाला येते. फार मोठं अवस्था. देशकाल वस्तू भेद मावळला. फार फार हे नुसतं हे शब्दांच्या माध्यमातूनच ऐकायला गेलं किंवा सांगायला गेलं तर सुद्धा ते इतकं कठीण आहे. अवस्था कशी असेल अवस्था. मग त्यातली आपला विषय होता की त्या जीवानं निदान त्या वृत्ती ज्या वेळेला अंतकरणात उठली त्या ठिकाणी बाबा मी आता देह अहंकारावर आलोय अशी तरी जागृती आमच्या ठिकाणी आहे का? मी आता देहाची उपाधी पकडली आणि त्या देहाच्या उपाधीला त्या ठिकाणी सांगितलं साक्षी आहे तो ईश चैतन्य. त्यानंतर काय अंतकरणात प्रतिबिंबित झाला त्याला काय म्हणायचं? जीव चैतन्य. अंतकरणात प्रतिबिंबित झाला किंवा उपाधीमध्ये प्रतिबिंबित झाला जीव चैतन्य. त्यानंतर वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झाला त्याला काय म्हणायचं? चैतन्य. हा सगळ्यांना माहिती असेल. डॉक्टर साहेब बरोबर आहे ना? प्रमाण चैतन्य. मग प्रमाता चैतन्य प्रमाण चैतन्य एकच चैतन्य एकच ज्ञान. आता अंतकरणाशी काय झालं ते विशेषण घेऊन विशेष झालं, विशेषण घेऊन विशिष्ट झालं आणि संसारी झालं. आणि ह्या संसारी अज्ञानी जीवानं काय केलेलं आहे? अहंता घेऊन त्या ठिकाणी इदंता निर्माण केली. खरं म्हटलं तर अहंताच्या मुळाशी सुद्धा कोण आहे? शुद्ध ज्ञान आहे. ते शुद्ध ज्ञान अज्ञानानं देह भाव निर्माण करून बसलेला आहे. तोही कसा आहे सुनीलराव? खरा नाही. का कल्पित आहे? तर सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये या देहाचं काय आहे? विस्मरण आहे. पण स्वप्नावस्थेमध्ये जरी या देहाचं विस्मरण असलं तरी या देहाचं तादात्म्य आम्ही सोडलेलं नाही. म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आमचा देहभाव जागृत आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा जरी व्यवहार झाला नाही तरी देहभाव गेलेला नाही. म्हणजे त्या निद्रेतनं जागृतीत आल्यानंतर सुद्धा आमच्या ठिकाणी हा पूर्वीचाच देह अहंकार काय आहे असा आहे तसाच आपल्या ठिकाणी प्रगट होतोय. पण त्या ठिकाणी निद्रा जी आहे ती निद्रा मोडते, स्वप्न मोडतं आणि स्वप्न आपल्याला काय होते? स्वप्नामधलं जे काही व्यवहार होतात, स्वप्नामधले ज्या काही गोष्टी घडतात, स्वप्नामधली जी सुखदुःख आहेत ती जागृतीमध्ये खोटी वाटतात. कधी? जागृतीमध्ये. जागृती कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी आपल्याला खोट्या गोष्टीचं जे काय होते सत्यत्व कळून येतं आणि ते असं कळतंय की काही खरं नाही. म्हणजे एका स्वप्नामध्ये मी स्वतःला विसरून अनेकत्वानं काय होतो? स्वतःचा अनुभव घेतो. अनेकत्वानं स्वप्नामध्ये कोण होतो? अनेक तोच होतो. पण अनेक जरी झाला तरी मीच अनेक झालेलो आहे हे त्याला ज्ञान आहे का? नाही. म्हणजे त्याला स्वतःचं ज्ञान नाही आणि मीच बाबा दृश्यरूप झालेलो आहे याचंही ज्ञान त्या ठिकाणी नाही. मग त्याला काय म्हणायचं? स्वप्नावस्था. ज्याला स्वतःचं ज्ञान नाही आणि समोर दृश्याचंही ज्ञान नाही. कारण स्वप्नकाली जर स्वप्नाचं ज्ञान असतं की हे सगळं खोटं आहे, मीच परिणाम पावायला लागलोय, तर त्याला जाग करायचा काही प्रश्नच नव्हता. स्वप्नावस्था करणार म्हणजे जिथं जीव झोपलेला आहे त्याला स्वप्नावस्था म्हणायचं. आणि हे कधी स्वप्न पडतंय? झोप लागल्यावर पडते. कसं पडते? म्हणून अज्ञान एक मानलंय त्यांनी. वेदांतांनी काय सांगितले? अज्ञान एक आहे पण स्वप्न अनेक आहेत. निद्रा एक आहे. निद्रा एक. तुम्हाला वेगळी निद्रा आहे का? नाही. तुम्हाला नाही. झोप लागल्यावर सगळे आनंदात असताय का? कोण असं म्हणतंय मला 50 डिग्री आनंद आहे, 60 डिग्री आनंद आहे, 70 डिग्री आनंद, असं काही नाही.
सगळेजण मी आनंदात झोपलो होतो का असं म्हणतात 50% आनंद झाला आज म्हणून नाही. म्हणजे एकच अज्ञान, निद्रा लागली, पण निद्रेनंतर जे स्वप्न पडते हे मात्र वेगवेगळ्या प्रकार. तसं हे जीवाला स्वरूपाचं अज्ञान झालं ते एकसारखं आहे, पण विक्षेप जो झालाय तो वेगवेगळा झालाय. कोण गोविंद झालाय का नाही झालेला, कोण झालाय, कोण ह्या गावचा झालाय, कोण त्या गावचा झालाय, कोण स्त्री झालाय, कोण पुरुष झालाय, कोण बालक झालाय, कोण वृद्ध झालाय. अहो हे सगळं स्वप्न आहे म्हणून सांगतात. आणि आम्हाला खरं वाटते हो, मी बालक आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी अमक्या गावचा आहे, मी तमक्या गावचा आहे. खरोखर स्वप्नामध्ये हे सगळं खोटं आहे असं ज्ञान का होत नाही आपल्याला? स्वप्नामध्ये हे सगळं खोटं आहे असं आपल्याला ज्ञान का होत नाही? स्वप्न वाटायला पाहिजे. का होत नाही? बघूया आता काय उत्तर निघते. बरोबर. तर स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याला खोटं वाटत नाही, त्याला कारण का माहिती आहे? जागृतीमध्ये आपल्याला हे जागृतीतलं जे स्वप्न आहे किंवा जागृती खोटी वाटत नाही. बरोबर आहे. हे खोटं वाटेनं झाले, ह्या अवस्थेतलं हे खोटे वाटेनं झाले. त्यामुळे आमाच्यावर जे संस्कार आहेत जागृतीमध्ये काय सत्य आहे, काय वाटते? पुत्र माझा, पत्नी माझी. आणि इथं तर काय म्हणतोय म्हणजे प्रमाण 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 नाही, प्रमाण काय दिले त्यांनी? नाही, हे सगळं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, हे सगळं म्हणतोय. किंवा आणखी काय म्हणतोय की बाबा आहे तितके देवाचे. हो, मी आणि माझी आठवण. विसरला जायचं अंतर. जागृतीमध्ये असं प्रमाण ऐकले आम्ही की हे सगळं जे काही दृश्य आहे यातलं माझं काही नाही. असं कुठं ऐकले? कीर्तनात, प्रवचनात ऐकले हो. पण कीर्तनात प्रवचनात वाटते, पण शिर्डी मेली तर, गाय मेली तर, म्हैस मेली तर ईश्वराची आहे ना, ईश्वराने निर्माण केली आहे. मग आहे कुणाची? अहो हे सगळं विश्व ईश्वराचं आहे. आता आपण ऐकले की ईश्वराचं आहे. मग आता ईश्वराचं सगळं आहे. मग ते आकाश पृथ्वी हे ते सगळं जाऊन तिथे सगळं पंचमहाभूतांचं ईश्वराचंच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या जग हाले, या जगाशी चालका. मी जगाचा चालक मालक मी आहे. मग आता जगाचा चालक मालक ईश्वर आहे, तर जीवाचं काय? बर, झाडं, डोंगर, नद्या, नाल्या हे आपण निर्माण केल्यात काय? आपण अगोदर तयार करून पाठवल्या आणि मग जन्माला आलो असं आहे काय? नाही. अगोदर त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आम्ही आलोय. आता त्यानं दिलेल्या ह्या सृष्टीमध्ये आमचं काही नसताना मालकी हक्क, कुळ कायदा कुणी लावला? या देह कुणाचा आहे? देह काळाचा आहे. धन कुणाचा आहे? कुबेराचा आहे. आणि कब्जा कुणाचा आहे? मग कब्जा सोडायला तयार आहे का? आम्ही हे ईश्वरा तुझं आहे, हे तुझं तुला घे असं म्हणायला तयार आहे का? बरं, ईश्वराचं आहे ते मी ठरवणार का तो ठरवणार काय करायचं ते? नाही, कोण ठरवणार? तोच ठरवणार. मग आता माझा मृत्यू मी म्हणजे देहाचा मृत्यू मी ठरवणार का तो ठरवणार? बर, तो ठरवणार. तुम्ही ठरवलं तर काय होईल? काय उपयोग होणार नाही. तुला विचारते कोण? आपण पराधीन आहे ना, आपण कुठं स्वतंत्र आहे? तुला कोण विचारते त्यावेळेला? मग तुला कोण विचारत नाही हे तुला माहिती आहे. तू ऐकलंयस पुराणामध्ये की तुला कोण विचारत नाही, तरी पण अपेक्षा करायचं सोडतच नाही. देवा असं कर, तुला देव विचारू करणार आहे का? देव असं कर, तसं कर, हे होऊ दे, ते होऊ दे. अरे त्याच्या सत्तेनं चालणार आहे सगळं. चाले हे शरीर काय तुझं शरीर त्याच्या सत्तेनं चालणार आहे? महाराज आमची म्हणायचे हो, ज्ञानदेवानी भिंत चालवली हो.
फार लोकांना चमत्कार वाटला. काय भिंत चालली. मग ते प्रवचन चालू होतं कुठं कोल्हापुरात. मग महाराज काय सांगत होते की ज्ञानदेवानी भिंत चालवली, हे लोकांना चमत्कार वाटला. पण म्हणले आम्ही हुपरीतनं आता चालवत आलोय म्हणली भिंत. हे चमत्कार केवढा मोठा आहे म्हणली, तुमच्या समोर आहे. मग आता शेताकडे जाताना ही भिंत चालायला लागली असं वाटते, चालायला लागलोय असं वाटते का चालायला मी चालतोय असं वाटते, काही चालायला लागले असं वाटते. अहो ज्ञानदेवच की भिंत चालवत आहेत. ते ज्ञान आत राहून हे पंचमहाभूतांची भिंत चालवायला लागल्या. पण दिवसात असं किती वेळ वाटते ही भिंत चालायला लागल्या म्हणून. प्रमाण मात्र तुझ्या कृपेने तुझे गुण गाव, ते सुखी राहू सर्व काळ. दुःखी जीव का व्हायला लागलाय, त्याची कृपाच लक्षात येणं झाल्या, त्याची सत्ता लक्षात येणं झाल्या, त्याचं अस्तित्व लक्षात येणं झाले, त्याचं ज्ञान लक्षात येणं झाले, त्याचा अन्वय लक्षात येणं झालाय, त्याचं पदोपदी असलेल्या कृपेचं आमच्या ठिकाणी अनुभव लक्षात येणं झालाय. बुद्धीनं आमच्या म्हणजे बुद्धी आमची किती ही झाली असेल बघा, भ्रमिष्ट भ्रांत झालेला जीव आहे. भ्रांत म्हणून हा जीव आहे. जर भ्रांती निघून गेली तर हा शिव आहे. पण जाय न झाले नव्हे आणि जाण्यासाठी प्रयत्न करेना ना. कधी गेला महाराजांच्याकडे माझी भ्रांती तेवढी घालवा म्हणून आणि मला शांत करा म्हणून. शांत असलेला जीव अज्ञानानं भ्रांत झाला आणि मग ती गाणं म्हणायला लागला, आई तुझं लेकरू वेड ग कोकरू रानात बसले, रस्ता ग चुकले, काय मी कर सांग मी काय करू, तळमळते पाखरू म्हणे. अरे तुला रस्ता सोडायला कोणी सांगितला? जीवानं हा स्वरूपाचा रस्ता सोडायची काही गरजच नव्हती. म्हणून हा जीव झाला कल्पनेनं. आणि त्याला कारण आहे काय, कोणतं? वायामन हे नाव. एरवी कल्पना ती सावेव, जयाचे निसंगे जीव दशावस. म्हणून मन, माया, प्रकृती, जगत चार नाम एक रूप म्हणून सांगितले. एक अविद्येचंच कार्य मन आहे, अविद्येचंच कार्य प्रकृती आहे, अविद्येचंच कार्य जग आहे. मन, माया, प्रकृती, जगत चार नाम एक रूप, एक अज्ञानाचंच कार्य हे मन, माया, प्रकृती. नाहीतर वस्तुता तत्वामध्ये इदंता बी नाही आणि अहंता पण नाही. पण त्या अज्ञान सोडून त्या लाटेनं अज्ञानानं स्वतःला भिन्न मानले. अज्ञानानं वस्तुता ती लाट कुणावर खेळायला लागली, तसा हा जीव कुणावर खेळायला लागलाय, कुणाच्या सत्तेवर निर्माण होतोय, कुणाच्या सत्तेवर कार्य करतोय. लाट पाण्याला सोडून आहे का? नाही. सकाळची लाट सोडून आहे, दुपारची लाट सोडून आहे, संध्याकाळ. तसं जागृतीतला जीव त्याला सोडून आहे, जागृतीतल्या जीवाचा व्यवहार त्याला सोडून आहे? नाही. तिन्ही अवस्थेमध्ये त्याचाच अन्वय आहे. पण अज्ञानामुळं माझं ज्ञानरूप लक्षात न घेता जो अहम मम करायला लागलाय, तो जीव भाव आम्हाला अनुभवाला यायला लागलाय फक्त अज्ञानामुळं. म्हणून त्या अज्ञानामुळं आमच्यावर भास निर्माण व्हायला लागलाय. कशाचा? मी माझाच भासमान व्हायला लागले सगळे. ही भासमान जे आहे तो विश्वाभास जो आहे, जसं माझ्या ठिकाणी देहाचा भास झालाय. म्हणून आदिनाथ महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं. पाणी अग्नीच्या सानिध्यात ठेवलं आणि ते तापलं. तापल्यानंतर काय झालं, थोड्या वेळानं ते पातेलं खाली उतरवलं. मग उतरल्यानंतर काय झालं, परत पाण्याला आपलं मूळ स्वरूप प्राप्त झालं. मग ते पाणी या अग्नीशी तादात्म्य पावलेलं होतं का? अग्नीच्या गुणधर्माने ते व्यापलेलं होतं का? लक्षात आलं? पाणी गरम झालं हो. मग अग्नीचा गरमपणा आणि पाण्याचा शीतलता हा मिक्स झाला का? नाही झाला. दरम्यानच्या मुत्तीत त्याच्याशी संग केला, संग त्याला ठिकाणी झाला. जसं त्या जास्वंदीचा फुलाचा त्या स्फटिकावर आरोप झाला आणि ते लाल, पिवळं, हिरवं, निळं भासायला, तसं हा जीव तिन्ही काळामध्ये अलिप्तच आहे. पण अंतकरण रूपी अग्नीशी संबंध आल्यानंतर त्या अंतकरणाचे गुणधर्म त्याच्यावर आरोपित व्हायला लागले. पण अंतकरण जर उपाधी बाजूला काढून बघितली तर
तो जीव नाही, तर तो काय आहे? कूटस्थ आहे. तो कूटस्थ आहे, जीव नाही, कूटस्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे ज्ञान व्हायला लागले ते आता त्या ज्ञानाच्या सत्तेवर अंतकरणाच्या माध्यमातून जीवदशा प्रवाहित व्हायला लागली. ती जर सद्गुरूंची कृपा झाली, सत्संग झाला, चिंतन झालं, श्रवण झालं, मनन झालं, निधिध्यासन झालं. आता हे कुणी करायचं आहे? ज्याचं त्यानं करायचं आहे. मी जेवलो तर तुमचं पोट भरणार नाही. मी चिंतन केलं तर माझी भ्रांती निघून जाईल. काय तुमची जाईल? नाही. तुम्ही चिंतन केलं तर तुमची भ्रांती निघून जाईल. म्हणून एकच तत्व आहे. त्या तत्व तिन्ही कालामध्ये संतान वेदांतामध्ये सांगतात की संसाराला तिन्ही काळामध्ये अस्तित्व नाही. झाला प्रपंच काही. मग काही जण लोक म्हणतात मग हे दिसतंय ते काय आहे? दिसतंय ते त्या मायेचा परिणाम आहे, अज्ञानाचा परिणाम आहे. ते दिसतंय ते जग, पण ते जग तुला अज्ञानादृष्टी असल्यामुळे दिसतंय. पण ज्ञान दृष्टीनं जर बघितलीस, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं तव मोह अंधकार जाईल, जय गुरु कृपा होईल पार्था. गुरु काय करतात? ब्रह्म नवीन आणून देत नाहीत, फक्त तुला त्या जगताकडं आणि तुझ्याकडं पाहण्याची दृष्टी देतात. म्हणून सृष्टीमध्ये काही बदल करायची गरज. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात? दृष्टी सृष्टीवाद आहे. तुझी दृष्टी कशी आहे, तुझी नजर कशी आहे, तशी सृष्टी आहे. तू सोन्याकडे बघताना काय बघतोस? अलंकाराच्या दृष्टीनं बघतोस का सोन्याच्या दृष्टीनं बघतोस? अलंकाराच्या दृष्टीनं जर बघितलंस तर तुला अलंकार प्रिय वाटतील, सत्य वाटतील. पण त्या अलंकाराला अधिष्ठान असलेल्या त्या दृष्टीनं जर बघितलंस तर तुला अलंकार असून सुद्धा नसल्यासारखी वाटते, बाधित होतील. त्यांचं मिथ्या पण तुझ्या लक्षात येईल. मग त्याच्यामध्ये या अलंकाराला आता मोडून सोनं बघायचं नाही. अलंकाराला मोडून सोनं बघायची काय आवश्यकता? ते कुणीही बघायचं तरी एकदम अज्ञानी माणसाला, बाबा हे सोनं आहे, तुला दाखवतो थांब, ते मुशीमध्ये टाकतो, हे बघ सोनं आहे. सोनच अलंकार रूपानं नटलेलं आहे असं ज्ञानाची दृष्टी आहे. तसं चैतन्यच विश्वरूपानं आता विश्वात्मके देवे, हे विश्वची माझे घर, विष्णुमय जग. पण असं आम्हाला कधी अनुभवलं? कधी असं विचार तरी आलाय काय की बाबा तेच तत्व हे म्हैशीच्या रूपामध्ये आहे, गायीच्या रूपामध्ये आहे, बैलाच्या रूपामध्ये आहे, माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या रूप, कोण्याही जीवाचा. मग आमच्या अंतकरणात मत्सर आहे का नाही? मग कसं सर्वेश्वर असलेल्या त्याचं पूजन कसं होणार? कसं होणार? म्हणून वारकरी तत्वज्ञान जे आहे, संप्रदायाचं तत्वज्ञान एवढं सोपं नाही. विष्णुमय जग सांगितले त्यांनी. व्यापक असलेलं तत्व चराचरामध्ये भरलेलं आहे, त्यालाच विष्णू म्हटले. आणि असा जो पाहतो विश्वदेव सत्यत्व म्हटले. विश्वदेव म्हटलंय त्यांनी, विश्व नाही, विश्वदेव म्हटले. सत्यत्व एक काय असेल, काय अनुभूती असेल आणि काय अनुभूती आमची. म्हणून अध्यात्म हे अनुभूतीचं शास्त्र, बोलण्याचं शास्त्र कमी आहे, अनुभूतीचं शास्त्र आहे. आणि अनुभूती कधी येईल? तर अणु असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती अणु होईल. मग वृत्ती अणु होण्यासाठी वृत्ती कशी उठायला लागली, वृत्ती कशी थांबायला लागल्या, आणि वृत्ती कशी जायला लागली, परत वृत्ती कशी उठायला लागल्या. त्या वृत्तीमध्ये वृत्ती उठलेली कुणाला कळाली? तर वृत्तीमध्ये असलेल्या साक्षी चैतन्याला, वृत्तीमध्ये उपहित चैतन्याला ती कळाली. कधी कळाली? जागा असले तर कळाली, नाहीतर कुठं कळाली? आजपर्यंत कळालीच नाही. राधा कृष्ण, राधा वृत्ती, राधा कृष्णाला सोडून नाही, पण राधा आता कृष्णाकडे पाहिना झाली म्हणून धारा झाली. आपण म्हणतो धारेला जायचं आहे मला, आम्हाला धारेची सवय लागल्या,
राधेची सवय नाही. आम्ही म्हणून ती म्हणली वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा. डोळे मोडीत. याचा अर्थ काय माहिती आहे? चैतन्यरूपी वाऱ्याच्या कृपेनं अज्ञानरूपी कुंडल जे होतं आमच्या ठिकाणी ते वारियाने कुंडल हल्लं. ते त्या चैतन्यरूपी असलेल्या अनुभवानं बोधानं माझ्या ठिकाणी असलेलं अज्ञानरूपी कुंडल हल्लं आणि मग ती धारा जी होती विषयाकार होणारी अधोमुख होणारी ती धारा संतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं ऊर्ध्वगामी झाली. ऊर्ध्वगामी झाली त्यालाच वेदांताच्या भाषेमध्ये कारणाकडे निघाली, उगमाकडे निघाली, मूळ अधिष्ठानाकडे निघाली. दोन ह्याच्यामध्ये विषय आहेत, एक योग मार्ग, एक ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गानं तुम्ही अधिष्ठानाकडे जाणं त्याला म्हणायचं राधा, कार्यातून कारणाकडे जाणं त्याला म्हणायचं राधा. आणि योग मार्गानं वृत्ती अधोगामी झालेली ऊर्ध्वगामी झाली आणि ती वृत्ती हळूहळू हळू इंद्रियांचा स्तर ओलांडून वृत्ती ज्या वेळेला स्वरूपाकडे ज्या वेळेला तल्लीन झाली, तदाकार झाली, त्यावेळेला ती चैतन्याशी एकरूप झाली. त्यावेळेला भक्त विभक्त नाही, तो विभक्त नाही, तो भक्तिमय झाला. देव आणि भक्त तुझा नाही विचार. भक्त देवाशी म्हणजे वृत्ती रूपानं स्वतःला भिन्न समजणारा जीव भक्त, आणि तोच भक्त जीव मी जीव नसून मी अधिष्ठान रूप आहे, कूटस्थ रूप आहे, असं ज्या वेळेला त्यांना अनुभव आला त्यावेळेला देव आणि भक्त दुजा नाही विचारत. धन्य पुण्य रूप झाला काय झाला कैसा सव, असा अभिन्नतेनं ज्या वेळेला ती वृत्ती अनुभव घेते त्यावेळेला ते म्हणते धन्योहम धन्योहम धन्योहम, पुन्हा पुन्हा मी धन्य झालो. आजही फिटले माझे कोड, आज मी माझ्या जीवरूपाचं कोड फिटलं. म्हणून त्या ठिकाणी ती वृत्ती उठली, ती धारायला लागली. आता ती वृत्ती उठली, ती राधेला लागली. वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत. कुठले डोळे मोडीत चालले? कुठले? तुम्ही कधी विचार केला नाही? मी लहानपणी हे भजन ऐकायचो, हे गवळण का काहीतरी म्हणतात, आणि ते फार भारी वाजत. डोळे मोडीत, डोळे मोडीत, डोळे मोडीत. अरे सगळा डाव मोडत लागला रे. डोळे मोडीत सगळे डाव, आयुष्याचे डाव आणि डाव मोडले सगळे. तू त्या डोळे मोडीत मोडीत चालले. अरे डोळे मोडीत नाही. ज्या वेळेला ती राधा जागृत होते, राधा ज्या वेळेला, राधा म्हणजे दोन नाही, राधा म्हणजे चैतन्याची शक्ती, चैतन्य वृत्ती. कोणती वृत्ती चैतन्याला सोडू नये अण्णा? सत्ताच नाही. वृत्तीला स्वतःची सत्ता आहे, सत्ताच नाही. अंतकरणाला स्वतःची सत्ता आहे. अविद्या कार्यात देखील त्याच्याशिवाय सत्ता आहे. ही वृत्ती ज्या वेळेला अंतकरणाच्या ठिकाणी होऊन अज्ञानानं प्रवाहित होते त्यावेळेला जीवदशेला काम करते. पण तीच वृत्ती जर ज्ञानानं झाली तर मन वृत्ती कृष्ण होती. वृत्ती रूपाने राहतच नाही. बुद्धी वृत्ती ज्ञानमय होती. चित्त वृत्ती काय होते? चित्त होते. आणि अहंकार काय होतो? मूळचा होतो शुद्ध, शुद्ध होतो तो. म्हणून अंतकरणाला भिन्न तो कधी दिलंय माहितीये? अज्ञान अवस्थेमध्ये फक्त अंतकरणाला भिन्न दिले. नाहीतर ज्ञान झालं तर अंतकरण आणि स्वरूप भिन्न राहत नाही. म्हणून त्याला म्हटलंय मनही झाले, मनही झाले पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर्बाह्य रंगून गेले. वृत्ती सुद्धा आता उमटली. म्हणून महाराज आमची दृष्टांत द्यायची. कोणते? शेणाचा पूप पडला आणि नंतर उठला, उठला पण म्हणली मातीला घेऊन उठला. तशी वृत्ती उठली तर ती चैतन्याला घेऊन उठली. आता आमची वृत्ती उठत्या काय घेऊन? उठत्या देह मी आहे. काय उठते घेऊन? सकाळी उठल्यावर काय उठते? आबा देसाई हाय तसा आहे. इतकं सांगून इतकं समजून. म्हणून मगाचा आपला विषय होता, जोपर्यंत जागृतीमध्ये अभ्यास होत नाही
तोपर्यंत स्वप्नामध्ये आबा देसाई जात नाही. आबा देसाई जाणार नाही, आई जाणार नाही, पप्पा जाणार नाहीत, मुलगा जाणार नाही, बँक बॅलन्स जाणार नाही. आणि आज दिवसभर सुद्धा जो व्यवहार केला तो सगळा सत्य म्हणूनच केला. का ईश्वराचा म्हणून केलाय? ईश्वराचा म्हणून केलाय व्यवहार, की बाबा ईश्वरानं मला कामाला ठेवलंय, मी निमित्त मात्र जन्माला आलोय आणि हे सगळं ईश्वर करायला लागलाय आणि मी निमित्त मात्र आहे. आणि याच्यामध्ये गीतेचं सारखं आहे, निमित्त मात्र भव सव्य साक्षी. तू निमित्त मात्र हो. आणि तू कसा हो? नाही, अर्जुन निमित्त मात्र झाला आणि मी निमित्त मात्र आहे. मी निमित्त कारण आहे, मी उपादान कारण आहे. उपादान कारण झालोय मी, निमित्त कारण नाही. निमित्त कारण अलिप्त असते आणि उपादान कारण अडकले. चांगलंच अडकले, नुसतं अडकलंय. मी केलंय आणि मला आता भोगलं पाहिजे, आहे की नाही? कुणी केलं? त्यानं केलं आणि तुला का भोगायला पाहिजे? पण त्यानं केलंय तुला कळेनाच झाले. तूच केलंय म्हणतोयस. मग तो म्हणतोय हे बघ, एक तर माझ्यावर तर घाल, नाही तर तुझ्यावर तर घाल. होय, डाव कुणावर तर, एक तर माझ्यावर घाल, मी माझं मी बघतो. तर त्याचं कसं आहे, दुःखाचा डाव आला की त्याच्यावर, सुखाचा डाव आला की माझ्यावर. आपण लहानपणी खेळायचो, आता हे तू डाव घे म्हणे, अवघड असला की तू घे, सोपा असला मी घेतो म्हणे, मी जातो आता, एकटाच राहिलाय गडी, मी आता मार. तसं हे आमचं हे सगळं आहे. अवघड आलं की म्हणतोय ईश्वराला काही बघवत नाही चांगलं. सुखाचं आलं त्यावेळेला त्यावेळेला म्हणतोय माझं मागचं जी कृपा झाली, एवढी सेवा घडली, संतांची सेवा घडली, त्याचं फळ म्हणजे हे काय, भरभराट झाली, बरकत आली संसारात. अरे कसली बरकत आली, तर एक दिवस खांद्यावरनं जाणार बरकत तुझी. मग खांद्यावर जायच्या अगोदर खांद्यावर न जाणार काय आहे ते समजून घे आणि मोकळा हो. सासू माझी किरकिर करते, सासरा माझा किरकिर करतो, निकडच निघत त्याला, काय भवानी आहे जोडगाव काय रोडगाव आहे ना तुला, नंदेचं कार्ट किरकिर करतं, तिडीक भरू दे त्याला. आणि मग शेवटी ती काय म्हणतात, सगळीच मरू दे, एकलीच, सगळीच मरू दे की, जाऊ दे की सगळीच, आताच जिवंतपणी सगळी मरू दे की, मेल्यावर सगळी मारणारच आहेत. कोण राहणार आहे यातलं? तुझ्या मीनं निर्माण केलेलं काय नातं राहणार आहे का? नाही. मग मेल्यानंतर मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरणा अगोदर ही सगळी मेलेली आहेत असं बघ की, त्यांना सत्ता नाही ती बघ की. तसं होत नाही. सगळं सत्य मानून व्यवहार करतोय. पोरग सत्य, बायको सत्य, मार्क सत्य, पेढे सत्य, लाडू सत्य, जिलेबी सत्य, प्रसाद सत्य, सगळं सत्य. एक देव तेवढा सत्य नाही बघा. आणि अभंग कुठला कीर्तनाला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गा दावला जगदावास, सांभाळी सांभाळी आपली माया, आम्हाशी का भयभीत केली. त्यानं भयभीत केले नाही, तुझं लक्ष भयभीत असलेल्या गोष्टीकडे आहे. ज्याला भय आहे तिकडे तुझं लक्ष आहे, ज्याला भय नाही तिकडे तुझं लक्षच नाही. कशाला भय नाही सांगा? सुखाला भय आहे, शरीराला भय आहे, संसाराला भय आहे, मायेला भय आहे. मायेला सगळं भय आहे हो. निर्भय तो एकटा आहे. सगळ्या अरण्यात या निर्भय रूपी सिंह फिरायला लागलाय. आम्हाला माया भयभीत करायला लागल्या आणि सिंह मात्र एकटा. तसं चैतन्य रूपी सिंह या माया रूपी, मुळात त्याला अस्तित्वच नाही. सांगायला सोपं आहे, भीती किती वाटते सारखी. हाय ते राहील का नाही, नाही ते मिळेल का नाही, आणि काय आपलं नाही ते बी आणि ज्ञान आहे. पण ते ज्ञान आमचं खरं अंतःकरणात नाही टिकत नाही. अंतःकरणात जे ज्ञान आहे ते सर्व माझं आहे हे ज्ञान आहे. आणि शास्त्रामध्ये जे ज्ञान आहे ते अंतःकरणात आमच्या अजून घट्ट झालेलं नाही, स्थिरावलेलं नाही. म्हणून अशा पद्धतीनं जो देहामध्ये राहून मी देह नसून एक चैतन्य आहे, मी अंतःकरण नाही, मी इंद्रिय नाही, मी जीव नाही, अशा पद्धतीचं ज्यानं चिंतन केलेलं आहे त्यांनी काय सांगितलंय, मी ब्रह्म प्रतीती पूर्ण, सर्व संशय छेदून, सर्व संशयाचं छेदन करून मी ब्रह्म आहे अशी प्रतीती पूर्ण
सत्य त्रिविध वाचा गहन. बघा, त्रिविध, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, त्रिविध सत्य वाचा. सत्य वाचा त्रिविध अवस्थेमध्ये माझी सत्य वाचा. काय सत्य? सत्य तू. जागृतीमध्ये तू सत्य आहेस, जागृती मिथ्या आहे. स्वप्नामध्ये स्वप्न मिथ्या आहे, तू सत्य आहेस. सुषुप्तीमध्ये सुषुप्तीचा अनुभव घेणारा तू सत्य आहे. आणि देहाच्या सापेक्ष असलेली अंतःकरणाच्या सुषुप्ती मिथ्या आहे. एक अवस्था गेली, दुसरी अवस्था आली, दुसरी अवस्था गेली, तिसरी अवस्था आली. अवस्थांचा सगळ्यांचा काय आहे? व्यतिरेक आहे. पण अवस्थांमध्ये असलेला एक चैतन्य रूपी आत्मा जो आहे, ज्ञान आहे, त्याचा काय आहे? व्यतिरेक नाही, अन्वय आहे. तो सर्वांचा प्रकाशक आहे. अशी त्रिविध प्रतीती सत्य वाचा घन या नाव श्रवण. त्याला श्रवण म्हणतात. आम्ही कशाला श्रवण म्हणतो? ऐकण्याचं नाव श्रवण नाही. ऐकलेल्या प्रमाणे अनुभव येणं त्याचं नाव श्रवण आहे. आणि मग पुढे सांगितले की सर्व भेद सांडून एक ब्रह्म मी, सर्व ब्रह्म मी ऐसी प्रतीती पूर्ण या नाव मनन. आणि मग पुढे सांगितलंय तिन्ही अवस्था निरसून, जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये तिन्ही अवस्था निरसून ब्रह्माशिवाय अन्य प्रतीती नाही ह्या नाव निधिध्यासन. मग आता काय, कुठलं श्रवण आमचं आहे, कुठलं मनन आमचं आहे, कुठलं निधिध्यासन? तिन्ही अवस्थेमध्ये, जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये ज्याला एका ब्रह्माशिवाय कशाचीही प्रतीती नाही, आज त्याला निधिध्यासन म्हणतात. आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत आणि किती अभ्यास करायला पाहिजे? जीवनमुक्त होण्यासाठी ह्या जागृती, स्वप्न, सुषुप्तीचं निरसन होऊन एक माझ्या स्वरूपाचं जे अनुसंधान आहे ते टिकून ते दृढ अप्रोक्ष व्हायला पाहिजे. आणि ते जर झालं नाही तर मग हे शब्दांचं साह्य घेऊन आपण किती जरी बडबड केली, किती जरी उहापोह केला, तरी बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. जेवून या तृप्त कोण झाला? अहो, संसारासाठी किती धडपड करतो आपण, काहीच नाही म्हणतो, किती दुःख होते, काहीच नाही म्हणतो. सुख दुःख अंतःकरणाचे धर्म आहेत. अंतःकरणाचे धर्म, तू का दुःखी आहेस? कारण तुझं अंतःकरणाशी तादात्म्य आहे. कुंभाराचं गाढव मेलं, कुंभाराचं गाढव मेलं, धोब्याच्या बायकोला सत्ती जायचं काय कारण आहे का? गाढव कुणाचं मेलं? कुंभाराचं. रडाय कोण लागलाय? धोब्याकडे बी गाढव होती हो, पण त्याचं गाढव मेलंच नव्हतं, कुंभाराचं गाढव मेलं होतं. धोब्याची बायको सती जायला निघाल्या. तसं हे गाढव जी आहेत ही गाढव मरायला लागल्यात आणि जीव सती जायला निघालाय. केवढी भ्रांती असेल. नाही, मराय कोण लागले? नक्की मराय कोण लागले? आपण म्हणतोय मी आता काय मरणारच, जवळजवळ माझा आता 70% लाकडं गेल्या. ज्ञान काय सांगायचं चालू आहे? अमरा अमरा अमरा. खरे खरे खोडे शोधून पहा, विचार करून पहा, क्षणोक्षणी करा हाची विचार. कोणता विचार? अण्णा सांगतात, एक आत्मा क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व नाशिवंत आहे, हा विचार करा आणि तुम्ही आत्मा आहात असा अनुभव घ्या. विवेक, वैराग्य, इहलोकापासून परलोकापर्यंत असलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेचं नाव वैराग्य. मग ही वैराग्य नाही आमच्याकडे, सगळं पाहिजेच म्हणतोय. काय काय नको म्हणतोय का जीव? सांगा बरं. तुकाराम महाराज म्हटले शिवाजी महाराजांना, अरे हे विष कुणी आणलं घरात? सोनं चांदी, दाग दागिने, नोकर चाकर जे पाठवून दिले. तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं तर म्हटले, हे विष कुणी आणलं आणि आम्हाला पाठवून दिलं तर?
शाल दिली, नारळ दिला. ते म्हणते नारळ दिला नाही मला. आता तुला मायेनं नारळ द्यायची वेळ आल्या, तुझा नारळ फुटायची वेळ आल्या, तरी तुला नारळातच इंटरेस्ट आहे. काय सुनीलराव, कसं हे कधी सुटायचं प्रकरण? आणि ह्यातनं आम्ही कधी कीर्तनानं शुद्ध होऊन कधी आमच्या स्वरूपाची गाठभेट पडणार? हे कधी आमची पायरी ओलांड. आमची महाराज काय म्हणायचे, शिक्षण म्हणजे काय तर कक्षा ओलांडत जाणं. होय. कक्षा कशाची कक्षा? विचाराची कक्षा ओलांडायला त्याला म्हणायचं शिक्षण. आणि ते दुसरं नाही म्हणायचं, क्षणाक्षणाला शिकत राहणं, याचं नाव शिक्षण. बरोबर आहे, प्रत्येक क्षणाक्षण. मग आता काय शिकलो आम्ही? काय शिकलो त्यावेळेला? माया खरी आहे, मायेतलं सगळं खरं आहे, मातीचा परिणाम माझ्यावर व्हायला लागलाय आणि मी आता मरणार आणि केलेलं परत भोगायला येणार. म्हणजे त्याचं अज्ञान काय निवारण झालेलं नाही, आवरण निर्माण झालेलं नाही, विक्षेप निवारण झालेलं नाही. परोक्ष ज्ञान नुसतं ऐकले, एवढंच. अप्रोक्ष काय झालंच नाही. त्याच्या पुढची अवस्था संशय सगळे गळून गेले नाहीत आणि त्यामुळे शोक निवृत्ती काही झालीच नाही. आणि मग निरंकुश तृप्ती कुठली त्यावेळेला? शक्य नाही. स्वतःचं स्वरूपच कळालेलं नाही. असं ज्याला स्वतःचं स्वरूप कळालं तो देहामध्ये असताना मरून गेला, पण स्वरूपानं नाही बरं का. नाही. स्वरूपानं जिवंत राहिला. लाट नामरूपानं मरून गेली, पाणी रूपानं जिवंत राहिली, संजीवन राहिली. तसं जीव नामरूपानं देहानं मरून गेला. कधी? ज्ञान झाल्यावर. आणि तो उघड्यावर पडला नाही, देह उघड्यावर पडला. तो उघड्यावर नाही पडला, देह उघड्यावर पडला. देह मरणावर पडला, देह प्रारब्धावर पडला. तो मात्र स्वरूपाकार होऊन राहिला. जो आपलं देह पडायच्या अगोदर आपल्या स्वरूपाला जाणून घेतो आणि देहाला प्रारब्धावर सोडतो, त्याची चित जड ग्रंथी ही काय झाली? सुटली. त्याचा अनन्य अध्यास सुटला, एकाचा एकावर झालेला अध्यास सुटला. असा जर झाला नाही, त्याची चित जड ग्रंथी तशीच राहते. चित आणि जडाचं, चित म्हणजे ज्ञान आणि ते जड म्हणजे हा देह, त्याच्याशी झालेलं ऐक्य तसंच राहतं. तसंच राहिल्यामुळं अहंता तशीच राहते. अहंता तशीच राहिली की इदंता निर्माण होते आणि अहंता निघून गेली की इदंता बी मावळते, कारण मनच नाही. आणि जरी मन निर्माण झालं तरी त्या ठिकाणी ज्ञान असल्यामुळे ते मन शुद्ध रूपानं ज्या वेळेला जगताकडे बघतं त्यावेळेला द्रष्ट्याला पाहत नाही, द्रष्टा दृश्याला पाहत नाही. दृष्टा दृश्याला पाहतो, पण तो कसा पाहतो? द्रष्टा आणि दृश्य वेगळा नाही. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी नाही. अज्ञानातली त्रिपुटी वेगळी आणि ज्ञानामध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन तीन नाही तर एकच आहे. अशा पद्धतीचं अहंता आणि इदंता ज्ञानानं निघून गेली आणि राहतं ते मग मात्र शुद्ध चैतन्य स्वरूप तिन्ही अवस्थेमध्ये. द्रष्ट्यामध्ये तेच आहे, दृश्यामध्ये तेच आहे आणि दर्शनामध्ये तेच आहे. हे ज्या वेळेला कळायला येतं त्यावेळेला सांडिली त्रिपुटी, दीप उजळला अनुरेणू तोकडा तुका आकाशाय. तो आता अनुव्यक्त सारखा त्या ठिकाणी आहे आणि आकाशालाही व्याप्त आहे. अशा पद्धतीचं त्रिपुटी रहित, त्रिपुटीला अधिष्ठान असलेलं अस्तित्व ते मीच होतो. त्यावेळेला त्याचा बोध सिद्ध होतो. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आता अहम देहो अस्मी आहे. आता अहम आता कधी होणार होय? माझी वृत्ती ब्रह्मा अस्मी, अहम ब्रह्मास्मी. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले प्रकाश. आणि आता विश्वात्मके ज्ञानदेवांची वृत्ती, विश्वची माझे घर वृत्ती. अशी वृत्तीचं किती महात्म्य असेल बघा. वृत्ती वाईट नाही, नाहीतर वृत्तीशिवाय कळालंच नसतं काय. वृत्ती नसती तर हे आता कळते, ती वृत्तीनं कळते, अंतःकरण वृत्तीनं. आता ती काय झालीये? आपल्या घराकडे चाललीये म्हणून तिला आता आनंद व्हायला लागलाय. आता हे झालं एकदा की आणि परत दुसऱ्याच्या घरात जाणार.
आणि दुसऱ्याच्या घरात झालं ते हाकलून बाहेर काढतात. हे ह्या घरात आम्ही राहायला प्रयत्न करतोय. देव म्हणतोय तुझ्या घरात राहा. इथं भीती आहे, इथं तुला ताप आहे, इथं तिरवीर ताप आहे, इथं सगळ्या मगरी आहेत, इकडे सुसरी आहेत. नाही म्हणतो हेच माझं घर आहे. मग मला हाकलून काढतात. मग एक दिवस तुझ्या घरात तू राहा. आणि म्हणून आपल्या घरात आपण राहूया, स्वरूपाच्या घरामध्ये चिंतन करूया. मी पण चिंतन करतोय, तुम्ही पण चिंतन करा. आणि काय करूया, आपल्या आयुष्याचं सार्थक करूया. ते सार्थक करण्यासाठी दुसरा देह काय उपयोगाचा नाही, हा मानव देहच उपयोगाचा आहे. आणि हा मानव देहामध्ये आल्यानंतर त्याला काय आहे, एक तर भाडं तरी द्या. मानव देह भाड्यानं घेतल्या, समजा तुम्ही एखादी पट्टी भाड्यानं घेतल्या, तर ते काय वाटेकरी असेल ते 30-40 किंवा 40-60 किंवा 70-30 काय केलं असेल ते भाडं तर द्या. आणि भाडं द्यायचं नसलं तर त्याचं आहे म्हणून कसा, मग भाड्याची बी काही गरज नाही. भाडं म्हणजे काय, भक्तिप्रेम, नामस्मरण हे भाडं. आणि मग त्याचंच आहे म्हटल्यानंतर मला काय अपेक्षाच नाही, त्यामुळं काय त्याचं त्याला, मग त्याचं त्याला जमतंय, आपल्याला त्याचं मला जमतंय, त्याचं मला जमतंय, मला त्याचं जमायला पाहिजे. मला निवृत्त व्हायला पाहिजे, मल निवृत्त व्हायला पाहिजे. मला जो आहे तो निवृत्त व्हायला पाहिजे. आणि त्याला हे म्हणून तुकाराम महाराज म्हटले, काय म्हटले, तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. सोपा आहे. मी तो हे विचारला होतो एकदा, या कीर्तनाचे नि नटनाचे नाशिली व्यवसाय प्रायश्चित नाही. मला काही कळतच नव्हतं. म्हणजे कीर्तनाचे नि नटनाचे नाशिली व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे तर नाबच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा आणली, तीर्थे ठायावरणी उठवली, यमलोकीची खुंटली राहटी अवघी. यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणे काय खावे, दोष ओगदासी नाही. अशा पद्धतीचं ज्ञानदेवांचंही आहे. मग या कीर्तनाची नि नटनाची म्हणजे काय, तर म्हणले आबासाहेब, मला महाराज म्हणले, ओ दादा महाराज, हे बघा म्हणले, सिनेमात म्हणले नट नाचतो आणि कीर्तनात एक नट नाचतो. सिनेमात डायरेक्टरच्या तालावर नाचतो आणि कीर्तनामध्ये भगवंताच्या, ईश्वराच्या, ज्या ईश्वरानं लिहून, ईश्वराचे मनोगत, ते विहित कर्म, ते ईश्वराचे उचित कर्म, ते ईश्वराचे मनोगत, ते विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा. आणि हेची त्या ईश्वराच्या मनोगतावर जो नाचतो तो नटनाची, त्याला प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्त. मग कीर्तनात आम्ही, कीर्तन कुठलं दिवसभर व्हायला पाहिजे, कीर्तन रात्री नाही. ते इथे दिले बघा, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली अपारा. म्हणून आपण त्या ईश्वराच्या, मग ईश्वराचं संविधान काय आहे, भारतीय संविधान एक आहे आणि ईश्वराचं संविधान काय आहे. ईश्वराचं संविधान, ईश्वराचं संविधान ही सृष्टी कुणाची आहे, मग ती मान्य आहे आपल्याला. पत्नी माझी आहे हो, मुलं, जबाबदारी कुणाची आहे, त्याची का तू आपली. माऊली, जबाबदारी कुणाची, बर देह कुणाचा, देह त्याचा, माझा देह त्याचा कुठला. आता आपल्याला देह त्याचा वाटतोय, माझा वाटतोय. आणि पत्नी कुणाची वाटते, माझं. आणि घर कुणाचं वाटते, माझं. शेती कुणाची वाटते, माझं. पैसे, बँक बॅलन्स कुणाचं. मग कसं सुटेल. मग अण्णा म्हणतात नागवून येतंय, परत नागवून येईल, डुक्कर होऊन येईल, सुसर होऊन येईल. कारण ते तुझी काय इच्छा आहे. कसं आहे, ईश्वर आपलं अहित कधी चिंतत नाही काय, पण ईश्वरानं स्वातंत्र्य दिले जीवाला. काय तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तुला डुक्कर व्हायचं आहे का, नाग व्हायचं आहे का, गाढव व्हायचं आहे, काय व्हायचं तुला. मी तुझ्याबरोबर आहे, पण माझा काही संबंध नाही. काय व्हायचंय तुला, पण जोपर्यंत तू माझ्याजवळ येत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. मी कायम तुझ्याबरोबर आहेच, पण तू म्हणशील तसं.
ज्या वेळेला त्याला दुसरा दंड द्यायची गरजच नाही, 84 लक्ष योनीत फिरून फिरून मरते, हाच त्याला दंड आहे. बरोबर आहे. काय त्याला नवीन दंड द्यायची? सुख दुःखानं आता मला खरं सांगा, आपल्याला दिवसभरात किती सुख दुःख होती सांगा बरं. सुख कमी, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हाय की नाही अनुभव? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम नाहीच, हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. काही प्रॉब्लेम नसताना प्रॉब्लेम आहे जीव म्हणते. आनंदी असताना मी दुःखी आहे म्हणते. ते गाढव मेलं त्याच हे रडायला लागले. काही खरोखर तुम्हाला सांगतो, म्हणून परमार्थ सोपा पण आहे. हो, सगळं सोपं परमार्थ. काही साधनं लागत नाही, काय नाही, फक्त एक विचार लागतात, श्रद्धा लागते, संतांचं सानिध्य लागते, आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध अंतःकरण लागते. बस हे जर नसलं आणि ही जर समज नसली, जर विवेक नसला, वैराग्य नसलं, तर मग अवघडच आहे सगळं. त्याच्यासारखं अवघड काय नाही, मग अवघड आहे सगळं. म्हणून जरा आपण जागृत होऊया आणि ईश्वराचं संविधान जे आहे, ईश्वराचं जे नियोजन आहे, प्रयोजन आहे, सांगणं जे आहे, हे ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये सगळं सांगून ठेवलेलं आहे. एकनाथी भागवत ग्रंथामध्ये ते आपण दिवसातनं निदान 1 तास तरी चिंतन करायला पाहिजे. पण कसं आहे, आम्हाला धारेला वेळ आहे, शेतीला वेळ आहे, लावणीला वेळ आहे, अग्नीला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे. पण म्हणते सत्संगाला तेवढा वेळ नाही बघा. मग काय, मग वेळ नाही तर मग काय करणार? मग तुला त्याचे परिणाम भोगायला लागणार. आता कसं आहे, 1 तास 1.5 तास झाले, एक भरपूर वेळ झाला. आता मला वाटते 7:30ला आपण, आता 1.5 तास होऊन गेला. मग 1.5 तास आता हे जीव मोकळा आहे. आता अडकलेलं नाही, ती वृत्ती मोकळी झाल्या. आता हेच विरळ झालं. ती काय विरळ झालं? आवरण, अज्ञान विरळ झाले. आता हे ज्या वेळेला आता ह्या वलयातनं ज्या वेळेला बाहेर पडते ना, परत ती शेवाळ येते आणि पाण्यावर, आणि परत ती जीव आहे तसा मूळ आबादी असाही घराकडे जाते बघा. कथा कशाला म्हणायचं? कथा. जिथं जीवदशेची व्यथा संपते त्याला कथा म्हणायचं. आणि निरंजन महाराज म्हणायचे, कथा नको. कुठली? प्रपंचातली कथा नको. कथा काय सांगू नकोस, तुझी कथा काय सांग. बस बस बस. आमची कथा हीच, मी माझं. अण्णा म्हणते, मी माझे हरपले ग ठाईच्या ठाई, अदृश्य जे झाले सर्व दृश्य जे होते, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्त झाली जेथीच्या. कुठं झाली वृत्ती? लाट जिथनं निर्माण झाली तिथं गेली का? जीव जिथनं निर्माण झाला तिथं एकदा तरी दिवसातनं गेला का? गेला का? प्रयत्न करायला पाहिजे. हाय तिथंच गेला नाही. मग पुढे ते काय म्हणतात ना, पुढे ते म्हणतात त्रिकूट शिखरी. त्याच्या अगोदर एक वाक्य आहे. हो विठ्ठलराव, काय वाक्य आहे? सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, शून्य सारून ते. आता कुठलं शून्य सारून? कुठलं शून्य? शून्य कुठं आहे? शून्य म्हणजे काय? माया. मायेचं अस्तित्व सारून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मी निजलो का? शून्य सारून. सुखे मी निजलो गा, शून्य सारून आतापर्यंत मायेत निजत होतो, आता स्वरूपात निजाल. आणि पुढे काय म्हणतात माहितीये? त्रिकूट शिखरी गा दान दान मिळते आहे. आता त्रिकूट शिखरी दान मिळते आहे ती म्हणजे काय? कोणाला माहित काय? महाराज, आमचे निगव्याचे महाराज, त्रिकूट शिखरी दान मिळते आहे ते म्हणजे काय? त्रिपुटीच्या पलीकडे म्हणा ना. त्रिपुटीच्या पलीकडे असा विचार करा. पण शिखरी म्हणजे काय? म्हणून वृत्ती, हा वृत्ती जी आहे ती त्रिपुटीच्या
पलीकडे हम्म. जे अधिष्ठान रूपान शांत. आहे हम्म. त्या अधिष्ठान रूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला वृत्ती स्थिर होते दान त्यावेळेला सुद्धा आहे. तिथं तुमचं स्वरूप स्वतः सिद्ध आहे हो. सहज. मग त्या ठिकाणी सहज मी आंधळागा निज निरा तिथं माझा पंथ चालवतो. हो. तिथला आंधळा आहे तो. मग त्या ठिकाणी तेच मग त्या माया रूपानं आहे, प्रकृती रूपानं आहे, तीच आकार रूपानं आहे, तेच ब्रह्मरूपानं आहे, ब्रह्मारूपानं, विष्णू रूपानं, तीच शक्ती. हा. मग ही सर्वत्र. मग त्या ठिकाणी अहंता आणि इदंता राहिली कुठे? एकच बिंदू सर्वत्र व्याप्त आहे है ना. हो. असो, तुम्हाला जेवढं शक्य आहे. मला काय एवढं अण्णा तुमचे म्हणजे कसे आहे ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी नाही झालं. किंवा आपल्या भारतातलं जर हे द्यायचं म्हटलं नालंदा युनिव्हर्सिटी. कारण का काही शिक्षण नाही, काय नाही. रात्री जरी विचारलो तरी तुम्ही सत्ख्याती विचारा, असत्ख्याती विचारा, आख्याती विचारा, अन्यथा ख्याती विचारा, अनिर्वचनीय ख्याती विचारा, साधन चतुष्टय विचारा, अनुबंध चतुष्टय विचारा, लक्षणा विचारा, काय आस्तिकशास्त्र विचारा, नास्तिकशास्त्र विचारा, जीव विचारा, ब्रह्म विचारा, काय सगळं जे काय आहे ते सगळं त्यांच्या मुखोद्गत आहे. सगळं अंतःकरणामध्ये त्यांचं चिंतन झालेलं आहे. आणि मी आता कसं आहे त्यांच्या शाळेतला एक विद्यार्थी आहे. आता तुमच्यामुळं मला बरीचशी प्रगती झाली आहे. नाही सूक्ष्मता मिळालेली आहे. हो, असं हा? मी इकडे मला खरोखर तुम्हाला सांगतो, मला हे वेदांताचं चिंतन आहे की नाही हे मला वेळच नव्हतं. मला वेळच नव्हतं वेदांताचं. मी महाराजांना म्हणायचो महाराज हे लय अवघड आहे हो. फार हे अंतकरण उपहित चैतन्य, अंतकरण विशिष्ट चैतन्य, वृत्ती विशिष्ट चैतन्य, विषय विशिष्ट चैतन्य, हे घटोपहित चैतन्य. नको म्हणलं महाराज, मी आपलं नामस्मरण करतो आणि गप बसतो, हे काय खरं नव्हे. मग महाराज म्हटले असू दे. मग म्हटले असू दे, तसं तुम्ही नामस्मरण करा आणि हे चालेल. पण हे जी सगुणाची उपासना आहे ती सगुणाची उपासना हळूहळू तुमचा अंतःकरण शुद्ध करून तुम्हाला त्या निर्गुण स्वरूपाकडे, व्यापक स्वरूपाकडे घेते. त्याचं फळ आहे. म्हणून सगुण हे कधीही सोडायचं नाही. उपासना कधीही सोडायची नाही. ईश्वरावरची श्रद्धा कधीही सोडायची नाही. उपासनेला दृढ चालवावे. उपासना आपली दृढ चाललीच पाहिजे. सगळ्यांनी उपासनेचा निश्चय करा. उपासना शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या आसन, आपलं जे काही स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी आपली वृत्ती जी आहे, आपलं दैवत जे आहे, मग पांडुरंग असेल, दत्त असेल, त्याचं तदाकार होऊन राहणं. आणि मग ते तदाकार झालेलं जे काही हे आहे त्याच्यामध्ये वृत्ती ज्यावेळेला तदाकार होते त्यावेळेला आत्मानंद प्रगट होतोच. विषयात तदाकार झाल्यावर आत्मानंद प्रगट होते. चैतन्यात तदाकार झाल्यावर काय अवघड आहे त्यावेळेला. करूया अभ्यास. क्षमा करा, तुमचा भरपूर वेळ घेतला. खरंच की मला तरी मी ठरवलं तर 1 तासाच्या वर बोलायचंच नाही. काय करू? तुम्ही कोण ठरविणार? काय करणार? पत्नी म्हणते लवकर या हो घरी, लवकर घरी या. तिला भीती काय की बाबा हे रात्र आहे, काहीतरी गाडीला होते, लवकर आपलं घराकडे या असं पत्नीला वाटते. हो, मग त्यांचं बरोबर आहे संसाराच्या दृष्टीनं असं आहे. पण आता आपल्याला काय घर कुठलं आहे? तर आपल्याला कुठे गेलं तरी आपलंच घर आहे. निरंजनी आहे. एक घर आपल्या बरोबर आहे कायम. त्यामुळे काय इथं असलं तरी त्याच घरामध्ये आहे, तिथं असलं तरी त्याच घरात आहे. असं घरामध्ये राहूया आपल्या. आनंद घेऊया आणि आनंद वाटूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान